न्यूज फॉरवर्ड। नमस्कार, मी अनिल चव्हाण, शिक्षक समन्वय संघाच्या वतीने काल महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस, विभागीय मंडळ या सर्व ठिकाणी काल आम्ही सर्व अंशतः अनुदानित शिक्षकांनी निवेदन दिलेले आहे। कनिष्ठ महाविद्यालय महासंघाने जरी बहिष्कार मागे घेतला असेल तरी अंशतः अनुदानित शिक्षकांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही। जोपर्यंत आमची हक्काची मागणी टप्पावाढ मिळत नाही, जी मागणी आम्ही गेल्या 54 दिवसापासून आम्ही करत आहोत, गेल्या 54 दिवसापासून आझाद मैदान या ठिकाणी त्या रास्त मागणीसाठी आंदोलन चालू आहे, त्याची कुठली दखल अद्यापर्यंत सरकारने घेतले नाही। त्यामुळे आता राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शिक्षक, जवळपास राज्यातील 40,000 माध्यमिक शिक्षक पेपर तपासणीवर बहिष्कार टाकणार आहेत आणि आमचा हा पेपर तपासणीवरचा बहिष्कार हा कायम असणार आहे। याची राज्य सरकारने दखल घ्यावी। सन्माननीय शिक्षण मंत्री महोदय यांनी या बाबीचं गांभीर्याने या ठिकाणी दखल घेऊन तात्काळ आमच्या सर्व समन्वयकांची बैठक त्या ठिकाणी लावावी। त्या बैठकीतून जर योग्य तोडगा निघाला तर निश्चितच आम्ही विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन बहिष्कार मागे घेऊ। परंतु जोपर्यंत आमची बैठक लागत नाही, सकारात्मक त्या ठिकाणी बैठकीत चर्चा होत नाही, तोपर्यंत आमचा हा बहिष्कार कायम असणार आहे। याची राज्यातील सर्व 60,000 शिक्षकांनी नोंद घ्यावी। धन्यवाद।